शिवाजीराजे प्रतापगडावर आले. प्रतापगड कोयनेच्या खोऱ्यात ठाकला होता. मोरोपंतांनी दुर्गाची जागा अचूक निवडली होती. यावेळी प्रतापगडावर अनेक मातब्बर आसाम्या जमल्या होते. सगळ्यांचे बोलणे चालले होते. तेवढ्यात महाराज आले. ते आल्यावर मुजरे झडले. महाराज म्हणाले, एका खास गोष्टीसाठी सरांना बोलावलं आहे. आम्ही आग्र्याला असताना शाही इमारती पाहिल्या. कशा सुंदर, किती भव्य. पण आपल्याला अशा इमारतींची गरज नाही. आपण कायमच आक्रमणाच्या छायेत. पण महाराज, आपल्याला सांगायचं काय? तेच तर सांगतोय. आग्र्याहून आम्ही निसटलो. मृत्यू कायम समोर असताना त्याच्या हातावर तुरी देऊन आम्ही निसटलो. मग आपण मुघलांशी तह केला, पण तो तह कायमचा नव्हे. महाराज, काही नवीन मनसुबा? होय पंत, नवाच. तह तर मोडायचाच आहे. पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले आणि मुलूक परत घ्यायलाच हवा. आपली तयारी पूर्ण झाली आहे. ताज्या दमाचं सैन्य आहे. खजिना व्यवस्थित आहे. मुघलांची खोडी काढायची वेळ जवळ आली आहे. मग महाराज, त्यात विलंब कसला? नाही पंत, आपण हल्ला केला की औरंगजेब चवताळून उठेल. मोठी मुघल सेना परत स्वराज्यावर चालून येईल. एकदा खोडी काढली की पार तापीपर्यंतचा मुलूक आपल्या ताब्यात आणला पाहिजे. मुघलांना येथेवर येणे मुश्किल केले पाहिजे. महाराज, आज्ञा असेल तर उद्याच निघतो. पार साल्लेर मुल्लेर मारतो. खानदेश आणतो स्वराज्यात. नाही प्रतापराव, घाई करून चालणार नाही. मागे मिर्झा राजा पार स्वराज्यात खोलवर दाखल झाला. आता परत मुघल आले तर सर्व ताकदीनिशी येतील. परत मागच्या वेळेसारखा पराभव नको. मग मनसुबा काय महाराज? राजधानी राजगडावरून हलवावी असा मनसुबा आहे. काय? हो, राजगड मातब्बर दुर्ग खरा, पण छोटा. मुघल तेथेपर्यंत दौडतील. मुघलांना राजधानीपर्यंत येण्यास त्रास होईल असा दुर्ग हवा आहे. असा दुर्ग आहे महाराज. कोणता मोरोपंत? आत्ता सांगत नाही. येथून जवळच आहे. महाराजांनी चलावं, स्वतः दुर्ग निहाळावा. होय मोरोपंत, हे सारं ठीक, पण दुर्ग कोणता? एवढी बिकट जागा कोणती ती तरी सांगा. महाराज, रायगड. प्रतापगडावरून घोडी दौडली. वाळकोंडी मार्गे वाघोली वाळसुऱ्यात आली. गावातील अवघी पोरं सोरत दौडली. पाटील धावत आले. महाराज पाटलांना म्हणाले, तुमचा किल्ला बघायला आलोय, दाखवाल? आता ही वाळसुऱ्याची खिंड. इथनं वर गडावर जाता येतं. ते पल्याडला पाचाड आणि ती रायगडाची वाडी. आम्हाला गडाचा भोवताल पूर्ण बघायचा आहे. चला पाटील, पुढे चला. थोडे पुढे गेल्यावर वाटेच गचपण लागली. वाट साफ करण्यासाठी माणसे पुढे गेलीच होती. टकमका खालून मंडळी पुढे सरकली. पुढे गेल्यावर चढण लागली. ती संपली पार खिंडीत. ही दारबाडची खिंड महाराज. इथनं रायगड कसा दिसतोय बघा. थोडे वर चढल्यावर मोकळवून होतं. तेथून रायगडाचा उत्तुंग कडा दिसत होता. महाराज ते अप्रूप निहाळत होते. शिव भवानीचा कडा. वरती गुहेत भवानी माय आहे. रायगडला वळसा मारून मंडळी वाघोलीच्या खिंडीत आली. मागे एक डोंगर खडा होता. उंचीने रायगडच्या कमरे इतकाच, पण जवळच होता. हा डोंगर कोणता? शिव पोटल्याचा डोंगर महाराज. मग चला तर या डोंगरावर. शिवरायांच्या पाठोपाठ सारे पोटल्याच्या डोंगरावर आले. वाट अडचणीची होती, पण स्वतः शिवाजीराजे बरोबर असल्याने कोणी तक्रार केली नाही. सारे डोंगरावर जमल्यावर ते अपूर्व दृश्य त्यांनी पाहिले. रायगड नजरेत सामावत नव्हता. पार वाळसुऱ्यापासून भवानीच्या अलीकडचा प्रदेश दिसत होता. साऱ्या दुर्गांभोवती अकराळ विकराळ कडे होते. शिवाजीराजांची तंद्रीच लागली. भाणावर आल्यावर ते म्हणाले, पंत, तुम्ही म्हणाला ते अगदी खरं. कडे कसे विक्राळ. येथून वर चढायची हिंमत होईल फक्त वाऱ्याच्या झोताला, आणि खाली उतरायची हिंमत होईल फक्त पाण्याच्या धारेला. चला, गडावर जाऊ. वाघबळी आणि गडाचा पहिला बुरुज यांच्या जवळून मंडळी गड चढू लागली. पाटील सांगत होते, महाराज, तो कोकण दिवा, ती वारंगी. पुण्याकडून यायला तिथून वाट आहे. ती काळ नदी, ते निजामपूर. अवघे गडावर दाखल झाले. साऱ्यांबरोबर शिवरायांनी रायगडचा पसारा पाहिला. ते म्हणाले, पंत, गड अतिउत्तम, बहुत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे. 1.5 गाव उंच. पर्जन्यकाठी कड्यावर गवत उगवत नाही. धोंडा एकच ताशीव आहे. दौलताबादचा दुर्ग पृथ्वीवर चकोट खरा, पण उंचीने थोडका. हा दौलताबादचे दशगुणी उंच. तख्ता जागा हाच गड करावा. काय? तख्त? होय, तख्त. सिंहासन. पुढे मागे राज्याभिषेक करावाच लागेल. सिंहासन सिद्ध करावंच लागेल. महाराष्ट्र धर्म वाढवावा लागेल. त्याच्या संरक्षणासाठी रायगडासारखा मातब्बर दुर्ग नाही. हिरोजी कुठं आहेत? जी महाराज. हिरोजी, नवीन काम पाहिजे होतं ना, घ्या, राजधानी बसवा. रायगड असा बांधून काढा की अवघ्यांनी उंगली मुखामध्ये घालावी. जी महाराज. असा गड तयार करतो की आज पातूर कुणी बी पाहिला नसेल. राजाचा रायगड, राजधानीचा गड.
आणि रायगडाचे बांधकाम सुरू झाले. सुतार आले, बेलदार आले, लोहार आले, गवंडी आले, सारे सारे आले. सुतारांच्या कशण्या सुरसुरू लागल्या, लोहारांचे भाते फडफडू लागले, पातरवाटांच्या चिन्या खरखरू लागल्या, गवंड्यांच्या थाप्या सपसपू लागल्या. रायगडावर राजधानीचे बांधकाम सुरू झाले. वाडे माड्या उठू लागल्या, 18 कारखाने सजू लागले, 17 सोपे बनू लागले, 12 महाल दिसू लागले. रायगड राजधानीचा सजू लागला. हिरोजी इंदुलकर मन लावून काम करू लागले. ते रात्रंदिवस झटत होते. कोणी चुकारपणा केला की ते ओरडत होते, कोणी चुकीचे बांधकाम केलं की ते पाडून आपल्या मनासारखं करून घेत होते. हळूहळू गड उठत होता, आकाराला येत होता. बघता बघता अशोशाला उभी राहिली, गजशाला झाली, पालखी महाल, वहिली महालांनी आकार घेतला. राज्यसभा सजली, मनोरे सजले. राजपत्र असा होता की बस, अगदी इंद्राच्या इंद्रपुरीसारखा रायगड शोभू लागला. बहुताल ते अप्रूप डोळ्यात साठवू लागला. गडावरचं महादेवाचं मंदिर हिरोजींनी मोठ्या आदराने बांधलं. चौफेर सोपे, मध्ये ते मंदिर. त्याचे कळस पार राजगडाहून दिसावीत असे. तिथल्या नगाऱ्यांचा आवाज पार दिल्लीला पोचावा असा नगारखाना. रायगड साजला. हिरोजी इंदुलकर सारख्या प्रतिविश्वकर्म्याने इंद्रपुरी उभी केली आणि एक दिवस खासे शिवाजीराजे रायगडावर राहावयास आले. हिरोजींनी सजवलेला रायगड बघून राजे हरकून गेले. मग एके दिवशी तर पृथ्वीलाही आनंद होईल अशी बातमी आली. गडागडांवरून तोफा गरजल्या, मावळ हरकली. कोणती बातमी? शिवरायांचा राज्याभिषेक होणार, राजा सिंहासनाधीश्वर होणार. तीही वेळ आलीच. रायगडावर गर्दीच गर्दी झाली. काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्ट म्हणजे कलियुगाचा प्रत्यक्ष ब्रह्मदेवच. भट गोसावी, ज्योतिषी, पंडित विद्वान, सरदार तरकदार, तांत्रिक मांत्रिक असे सारे रायगडावर जमले. रायगडाचे नवे रूप बघून सारे हरकले. कुबेराच्या अलकापुरीचा कोणाला भास झाला तर कोणाला इंद्राच्या अमरावतीचा. रायगडाची स्तुती सारेच करत होते. इंग्रज वकीलही आला आणि रायगड पाहून म्हणाला, हा तर हिंदुस्थानचा जिब्राल्टरच आहे. थोडक्या शिबंदीशी हा दुर्ग साऱ्या जगाविरुद्ध लढेल. हिरोजी इंदुरकरांना सवड नव्हती. काही तळी खोदायची होती, बागा तयार करायच्या होत्या, दारू कोठारं बांधायची होती. त्यांची घाईगर्दी सुरू होती. प्रत्यक्ष सिंहासनारोहणाचा दिवस उगावला. आनंदनाम संवत्सरातील शालिवान शकाच्या 1596व्या वर्षातील ज्येष्ठाच्या शुद्ध पक्षातील ती त्रयोदशी. त्या दिवशी सूर्य अमृताचे कुंभ घेऊन आला. राजा सिंहासनाधीश्वर झाला. राजा सिंहासनाधीश्वर झाला. मराठी रयतेला सिंहासन मिळाले. न्यायाचे राज्य आले. राजांचा जय जयकार आसमंतात घुमला. रायगडावर घुमलेल्या जय जयकाराचे पडसाद सह्याद्रीच्या दऱ्याखोरात घुमले. पार दिल्ली आग्र्यापोती त्याचे प्रतिध्वनी गरजले. रायगडावर आनंदी आनंद पसरला. हिरोजी इंदलकरांचं नाव पुकारले गेलं. हिरोजी तत्परतेने पुढे झाले. महाराज म्हणाले, अमरावतीला लाजवेल असं बांधकाम उभं केलं तर रायगडावर. प्रत्यक्ष विश्वकर्म्याचे हात लाभलेत तुम्हाला. हे घ्या. सोन्या नाण्याच्या थैल्या पुढे झाल्या. डोळ्यात आसू आणून हिरोजी म्हणाले, महाराज नग, हे आम्हाला नको. हे आम्हाला काय कामाचं? मीठ भाकर दुवक्त तुमचीच खातोय, काय बी कमी नाही आम्हाला. असं कसं हिरोजी? राज्याभिषेकावेळी नाही म्हणू नये. एक गोष्ट देणार का महाराज? सिंधुदुर्ग बांधते वक्ती कबूल केलेलं बक्षीस देणार काय? काय ते बोला हिरोजी. जे जे म्हणून शक्य असेल ते ते अवश्य मिळेल. मग मिरवणूक महादेवाच्या दर्शनास आल्यावर सांगन काय पाहिजे ते. मिरवणूक निघाली. शिवाजीराजे हत्तीवर स्वार झाले. सजवलेले हत्ती झुलत होते. हौदार रंगला होता. खवाशीत मोर्चेल घेऊन माणूस बसला होता. मिरवणूक राजपथावर आली. ब्राह्मण वाड्यावरून मिरवणूक वाडेश्वर महादेवाच्या देवळात आली. राजे हौद्यातून खाली उतरले. महादेवाच्या प्रांगणात आले. तेवढ्यात हिरोजी इंदुरकर पुढे झाले. महाराज, महाराज, बक्षीस देणार नव्हं? कोण? हिरोजी? बोला, काय हवं? महाराज, जरा या बाजूमध्ये या. महाराज आणि हिरोजी पूर्वेकडच्या दरवाजातून बाहेर आले. तेवढ्यात हिरोजी म्हणाले, महाराज, हे बघा, ही जागा आहे आमची. हिरोजींचे बोट देवालयाच्या पायरीकडे होते. शिवाजीराजे म्हणाले, हे काय हिरोजी, तुम्ही तर गड उठवणारे मोठे विशारद. नाही महाराज, आता नाही म्हणू नका. एवढंच बक्षीस द्या. ह्यो दगडू कोरलाय, तो ह्या पायरीवर बसवायची परवानगी द्या. नाही म्हणू नका. महाराज पुढे झाले. एका छोट्या दगडावरचं आवरण बाजूला करतात. त्यावरची अक्षरं स्पष्ट दिसू लागली. त्यावर कोरलं होतं, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. शिवरायांच्या डोळ्यात आसवत तरळली. सोन्या रुपयाची भेट मागं सरवून हा गड सजवणारा हिरोजी एक छोटा शिलालेख देवालयाच्या पायरीवर बसू मागत होता. लावा हिरोजी, शिलालेख अवश्य लावा तेथे. आमची परवानगी आहे. हिरोजींनी लावलेला शिलालेख रायगडावर आजही झळहळत आहे.